महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती महाराजांना वंदन करतोय। भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून मराठी मनाचे मानवबिंदू हिंदू हृदय सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनाही अभिवादन करतोय। महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, व्यासपीठावरील उपस्थित असलेले महायुतीचे माझे सर्व सन्माननीय पदाधिकारी, महिला पदाधिकारी, युवा सेना आणि समोर बसलेले माझ्या सर्व लाडक्या बहिणी आणि उपस्थित माझे सर्व कार्यकर्ते, या हायस्कूलचे जे चेअरमन आणि त्यांचे सर्व सहकारी, अरे 23 तारखेला थोडे ठेवा। मंडळी, आज ही वहूर पंचायत समिती गणातून आज ही मीटिंग संपन्न होते। हेलो हेलो, आमदार भरत शेठ गोगावले आगे बढ़ो, आमदार भरत शेठ गोगावले आगे बढ़ो। अरे कौन आला, अरे कौन आला, अरे कौन आला, अरे कौन आला, अरे आवाज कोणाचा, अरे आवाज कोणाचा। हा, थांब आता, सगळे फटाके आता संपू नका। आपल्याला 23 तारखेला आपण जी आतषबाजी करायची आहे ती पहिली 20 तारखेला मतांच्या रूपाने तुम्हाला आतषबाजी करायची आहे मतपेटीमध्ये, आणि मग 23 तारखेला महाडला शिवाजी महाराज चौकामध्ये आपल्याला सगळ्यांना यायचं आहे। गेल्या 3 वेळेला आपण विजयी झालेलो होतो, आपल्याला माहिती आहे। 4थ्या वेळेला पण तुम्ही सर्व मंडळी सज्ज आहात, मला कल्पना आहे। मंडळी, आम्ही 4थ्या वेळेला का उभं राहिलो आणि तुम्ही 4थ्या वेळेला मतं का द्यायची आहेत? विरोधकांना अडचण झालेली आहे की ही गोरगरीब जनता भरत शेठलाच का सारखे निवडून देतात। लोकांना पण कळणं गरजेचं आहे की आम्ही किती वाजता झोपतो, किती वाजता उठतो, लोकांना कसं सामोरं जातो, लोकांच्या अडीअडचणीला कसे उभे राहतो, हे अजून त्या लोकांनी कदाचित पाहिलं नसेल, म्हणून मग त्यांना तसं वाटत असेल। म्हणजे आज 16 तारीख आहे, मोजून 3 दिवस बाकी आहेत। 17, 18 आणि 19 आणि 20 तारखेला सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपलं अमूल्य मत या तुमच्या उमेदवाराला द्यायचं आहे, तुमच्या भावाला द्यायचं आहे। म्हणजे आज आम्ही तुम्हाला फार वेळ काय वेगळं सांगणार नाही आहे। आपण 29 तारखेला आपल्या विजयावरती शिक्कामोर्तब केलेला होता। एवढी प्रचंड गर्दी उमेदवारी अर्ज भरायला ज्या तुम्ही लोकांनी जमलेले होते आणि त्याच वेळेला सगळ्यांनी सांगितलं होतं, परंतु ही निवडणूक आहे, आपल्याला गाफील राहून पण चालणार नाही आहे।
आणि म्हणून माझे कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, गावातील प्रमुख लोकांना, महिला भगिनींना, या महायुतीच्या सर्व मान्यवरांना आमची विनंती आहे की आपण एवढे दिवस तुम्ही मेहनत घेतलेली आहे, आता फक्त 3 दिवस, आजपासून 4था दिवस, पण 3 दिवस त्यांच्याकडे मिशन काय, विजन काय, काय सांगू शकतात, काय मागू शकतात, काय काम केले त्यांनी या 2.5 वर्षामध्ये, आम्हाला एखादं उदाहरण सांगावं. कोणाला मदत केले आम्हाला एखादं उदाहरण सांगावं. म्हणजे आज सगळ्यात प्रमुख जर पहिलं काम जर कुठलं आम्ही हातात घेतलं असेल तर वहूर दासगाव नळ पाणी पुरवठा योजना, ज्या माझ्या महिला भगिनींना ज्या पाण्याची समस्या भेडसावत होती, आणि ती पण पाण्याची योजना पूर्वी 13 कोटीची होती, आपण 15 कोटीवरती नेले. ती पण पुलाच्या बाजूला होती, ती आपण नात्याच्या जवळ घेऊन गेलोय. तुम्हाला पाण्याची समस्या भेडसावणार नाही, या दोन्ही ग्रामपंचायतींना हा माझा तुम्हाला शब्द आहे. म्हणजे आम्ही एवढ्यावरती थांबणार नाही आहे. पुन्हा आपलं सरकार आलं, मी आमदार झालो का परत मंत्री होणार आहे, त्यावेळेला एकच मिशन असेल, दासगावच्या जवळ जे धरण बांधायचं आपल्याला, ज्या खोंड्यात ना रे, त्या कुठलं वांद्रेगोंडच्या दरीच्या खोंड्यात, कारण ते पण पाणी कधी कधी आपल्याला कमी पडतं, अपुरं पडतं. आणि गेल्या भविष्य काळामध्ये हे असं तुम्हाला एक धरण बांधून देतो की कधीच पाणी कमी पडणार नाही आहे. म्हणजे आम्हाला कल्पना आहे की तुम्ही 3-3 वेळेला मला निवडून देऊन माझ्यावरती अनेक उपकार केलेले आहेत. त्या उपकाराची परतफेड करणं आम्हाला कठीण आहे. तरी पण त्यातून काही विकास कामं करून त्याची उतराई करायचा आम्ही प्रयत्न करतो. काही लाभाच्या योजना तुम्हाला दिल्यात आपल्या सरकारने. आपल्याला कल्पना असणं गरजेचं आहे की आपलं सरकार बसलं, आपले मुख्यमंत्री बसल्यावर पहिली जर कुठली चांगली योजना दिली असेल तर माझ्या महिला भगिनींना एसटीला अर्ध तिकीट आहे का? अर्ध तिकीट आहे. 75 वर्षाच्या वरती फुकट तिकीट. दुसरी योजना आणली आम्ही, लेक लाडली लखपती. मुलगी जन्माला आली का 5,000, पहिलीला गेल्यावर 6,000, 5वीला गेल्यावर 7,000, 11वीला गेल्यावर 8,000, आणि 17 वर्षातून 18 वर्षामध्ये पदार्पण केल्यावर डायरेक्ट 75,000 रुपये माझ्या मुलीच्या खात्यामध्ये. एका घरामध्ये एका महिलेला 2 मुलींपर्यंत हे पैसे आम्ही 1-1 लाख देणार. 1-1 लाख मिळतात म्हणून तुम्ही मागाल तिसरी पण मुलगी व्हावी, जमणार? आमची मुलांची संख्या कमी होईल. आणि मग आम्ही तेवढ्यावरती थांबलो नाही. या माझ्या गरीब मुलींना मोठं शिक्षण, उच्च शिक्षण घेण्यासाठी का आमच्या मुलींनी डॉक्टर, वकील, इंजिनियर, BSc, MSc, डिग्री, डिप्लोमा घेऊ नये का? आणि त्यासाठी आपल्या मुख्यमंत्र्यांनी, आपल्या सरकारने हे मोफत शिक्षण दिले तुम्हाला. उच्च शिक्षण ज्याला 8 लाखाच्या आत उत्पन्न आहे त्याला हे मोफत शिक्षण आहे. लक्षात ठेवा मी काय बोलतोय ते. एवढ्यावरती थांबलो का आम्ही? मुख्यमंत्री लाडकी बहीण माझी योजना 1500 रुपये मिळतात का आपल्याला? जोरात बोला. मग 2100 रुपये आम्ही करणार आहोत. मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं की आता आम्ही 1500 रुपये तुम्हाला देतोय, परत सरकार आणून द्या, आमच्या आमदारांना निवडून द्या, आम्ही 2100 रुपये तुम्हाला देऊ. हा आमचा शब्द आहे तुम्हाला, या भावाचा, माझ्या बहिणींना. आम्ही तेवढ्यावरती नाही थांबलो. आम्ही अन्नपूर्ण योजनेतून 3 गॅस सिलेंडर देतोय तुम्हाला. तुम्हाला कोणाला माहिती असेल नसेल, 3 गॅस सिलेंडर वर्षाला
ज्यांना 1,500 रुपये मिळत आहेत त्यांना प्रत्येकाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मिळत आहेत. लक्षात ठेवा. अर्ज भरायला सुरुवात करा. गॅस सिलेंडर चालू झालेलं आहे. त्यानंतर 4 वर्ष आम्ही तुम्हाला राशन फुकट देतोय. मिळतंय का? पुढची 4 वर्ष अजून तुम्हाला राशन फुकट देणार आहोत. मग सांगा आम्हाला कोणाचं सरकार पाहिजे, कोण आमदार पाहिजे. हे जे उष्ट्या हाताने तरी कावळा हकलला नाही त्यांना तुम्ही मत देणार काय? मग सांगा मला, आम्ही एवढं थांबलोय का? जर कोण आजारी झालं तर मुख्यमंत्री सहायता निधीतून 25,000, 50,000, 1 लाख, 1.5 लाख, 2 लाखापर्यंत मुख्यमंत्री सहायता निधीतून आम्ही पैसे देतो. जर एखाद्याचं मोठं ऑपरेशन असेल, ओपन हार्ट सर्जरी असेल, किडनीचा असेल, लिव्हरचा असेल तर 5 लाख रुपये महात्मा ज्योतिबा फुलेतून देतोय. ते टाटा असेल, बिर्ला असेल, अंबानी असेल, तुम्ही असाल नाहीतर आम्ही असू, या सगळ्यांना महाराष्ट्राच्या 12.5 कोटी जनतेला हे 5 लाख रुपये महात्मा ज्योतिबा फुलेतून तुम्हाला लागूयात. लक्षात ठेवा. आम्ही काही वेळेला जातो मोठ्या डॉक्टरकडं, जा तुम्ही, पण ते हॉस्पिटल त्याला अटॅच आहे का बघा. ते हॉस्पिटल त्याला अटॅच असणं गरजेचं आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांना आम्ही 12,000 रुपये देतोय वर्षाला. 6,000 पंतप्रधानांचे, 6,000 मुख्यमंत्र्यांचे. त्यामध्ये पुन्हा एकदा त्याच्यामध्ये 3,000ची वाढ करून आपलं सरकार आल्यावर तुम्हाला 15,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याला वर्षाला देणार. 1 रुपयामध्ये पीक विमा योजना. आता पाऊस पडला, पिकं भिजली, कुजली, त्यांचा पंचनामा झाला असेल तर त्यांना आम्ही पैसे देणार. मग सांगा आम्हाला. दुसरा मुद्दा, आपल्या हिंदू मुस्लिम समाजामध्ये, बौद्ध समाजामध्ये हे विरोधक भांडणं लावायचा प्रयत्न करतायत. पण गेली 15 वर्ष आमदार आपण, सांगावं कोणी पण, 62 मोहल्ल्यात माझ्या ह्याच्यात सांगा एक तरी दंगल होऊ दिली का आपण? सांगा हिंदू मुस्लिमची कधी दंगल झाली का? सांगा माझ्या माता भगिनी, माझ्या मुली, माझे मुलगे कॉलेजला जातात, हायस्कूलला जातात, आली का कधी अडचण? मग जोपर्यंत भरत शेठ आहे तोपर्यंत तुम्हाला कोणाला काळजी करायचं कारण नाही आहे. हा माझा तुम्हाला शब्द आहे. म्हणजे आपण एका देशात राहतो, आपण आजूबाजूला राहतो, शेजारी शेजारी आपली घरं आहेत, पण विरोधकांच्या पोटात दुखतंय. मागच्या वेळेला काही प्रकार झाला त्याच्यामुळे त्यांना असं वाटलं की ह्या वेळेला पण तसंच होईल, पण ह्या वेळेला तसं होणार नाही आहे. या वेळेला भरत शेठ आणि भरत शेठच आम्ही काम करतोय ते बोलतोय. सांगा तुम्ही, विकास कामं केली, लाभाच्या योजना दिल्या, कोणावर प्रसंग आलाय आणि भरत शेठ नाही उभा राहिला असं एकाने पण सांगावं. कोणाला ॲम्ब्युलन्स लागली, कोणाला हॉस्पिटलला मदत पाहिजे, कोणाच्या मुला मुलींची फी भरायची आहे, कोणाचं काय पत्रे उडाले, मग सांगा तुम्हाला कोणाची गाय मेले, बैल मेले, रेडा मेला, म्हैस मेले, तुमच्या आमदारांनी नाही तुम्हाला मदत केली असं एकाने सांगावं. मग तुम्हाला कोण आमदार हवाय? मदत करणारा हवाय का कधी न दिसणारे हवेत? आणि म्हणून तुम्हाला सांगतो, येणाऱ्या 20 तारखेला धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबायचं आहे. काही लोक येतील, नात्या गोत्यातली सोयरी पाहुणे सांगतील बाबा हे काय चिरीमरी घ्या, पण आम्हाला मतदान करा. माझ्या बहिणींना विनंती, माझ्या बहिणी मला सोडूच शकत नाही आहेत. एकच शेठ,
त्याचं कारण आहे, आम्ही तुम्हाला सांगतो, दर महिना जी तुमची आता पेन्शन चालू केलेली आहे ही कधी बंद करणार नाही आहे, हा आमचा तुम्हाला शब्द आहे. हे येत आहेत भांबर मुंडे, हे इलेक्शन पुरतं आहे, असं आहे तसं आहे, बदमाश आहेत बदमाश. ह्या पूर्ण 1 वर्षाचे पैसे आम्ही विकास कामाचे बाजूला करून माझ्या भगिनींच्या 1,500 रुपयाप्रमाणे 45,000 कोटी रुपये आणि दर महिन्याला तुम्हाला पैसे येतील न चुकता. मंडळी, दिव्यांग मंडळी असतील, अपंग असतील, त्यांना आम्ही पेन्शन देतोय. वृद्धपकाळाची पेन्शन ती पण आम्ही आता 1500 वरून 2100 करणार आहोत. आमच्या म्हातारीला कोणी बघायचं? आमच्या पत्नी मुली येतात तेव्हा प्रचाराला सुनबाय, तेव्हा बोलतात या तरण्या महिलांना तुम्ही सगळ्यांना पेन्शन चालू केली आणि आमच्या म्हाताऱ्यांना काय करायचं? आणि वस्तुस्थिती आहे तेही आम्ही आणतोय की आमच्या ज्या का आईच्या वयाच्या आहेत, आजीच्या वयाच्या आहेत, त्यांना पण आम्हाला सांभाळायचं आहे. कारण तुम्ही खुश आहात सगळ्या तरुण महिला, पण माझ्या वयस्कर ज्या महिला आहेत त्यांना पण वृद्धपकाळाची पेन्शन आपल्या मुख्यमंत्र्यांनी, आपल्या सरकारने मंजूर करायचं ठरवलेलं आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्याला महायुतीचं सरकार हवं आहे आणि त्यामध्ये तुमचा आमदार हवा आहे. आता नुसता आमदार नाही, भरत शेठ आता मंत्री म्हणूनच तुमच्या समोर येणार आहे, तेही तुम्हाला सांगतो. म्हणजे माझी एकच विनंती आहे, 20 तारखेला कोणी कुठं न चुकता न कुठं जाता, हे 5 वर्षातून एकदा, हा 5 वर्षातून एकदा तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्यायचा आहे. 5 वर्ष आम्ही तुमचे सेवेकरी म्हणून काम करतोय. सेवेकरी, आम्ही आमदारकीचा तोरा मिरवत नाही आहे. तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे की भरत शेठ हा जनतेमध्ये मिसळणारा कार्यकर्ता आहे, हा हवेवरती चालणारा कार्यकर्ता नाही आहे. जे हवेत चालत होते ते आमच्या शिकवणदादांना माहिती आहे, जुनी लोक आहेत, त्यांच्या मित्रांना कधीच लोकांनी घरी बसून टाकलं आणि म्हणून सलग 3 वेळेला आणि आता 4थ्या वेळेला भरत शेठ उद्या मंत्री झाला तरी भरत शेठमध्ये काय फरक पडणार नाही आहे. हा माझा तुम्हाला शब्द आहे, लक्षात ठेवा. त्याचं कारण आहे म्हणजे काय आहे, आम्ही नेहमी सांगत आलेलो आहे, गरिबाचे आशीर्वाद हे कधी वाया जात नसतात. तुम्ही श्रीमंताच्या घरी गेलात तर तुम्हाला गाडी, घोडा, बंगला, बाथरूम, बेडरूम, किचन सगळं दाखवत बसतात. अर्धा तास दाखवल्यानंतर बोलतो आता आम्ही निघतो, तेव्हा बोलतो अरे थांबा, चहा ठेवायची राहिली. अर्धा तास तुझ्या बायकोला कळलं नाही, पाहुणा आलाय त्याला आपण सगळं दाखवतोय. ते तुम्ही गरिबाच्या घरी जा, आमची माय माऊली लगेच बसायला देणार, तांब्याभर पाणी ठेवणार देणार आणि लगेच चहा पण ठेवणार. रात्री उशिरा गेलो तर आपली संस्कृती आहे, आलात जेवा, झोपा आणि सकाळी जा. सकाळी लवकर आलो आपण तर बोलतील आता आलात तर न्याहारी करा आणि मग तुम्ही जा. म्हणून गरिबाचा आशीर्वाद हा हृदयापासून असतो, हा मनापासून असतो. म्हणून जर शेठच व्हायचं असेल तर गरिबांचे व्हा, पण श्रीमंतांचे शेठ कोणी बनू नका, हा माझा सल्ला आहे. आणि म्हणून लोक विचारतात भरत शेठ, बरेच जण विचारतात भरत शेठकडं काय आहे. भरत शेठकडं आहे असं म्हटलं गेलंय. माणसाचं घर मोठं असण्यापेक्षा माणसाचं मन मोठं असायला पाहिजे. नाही तर घर मोठं आहे आणि मन खोटं आहे. 4-4 माळ्याच्या बिल्डिंग असून उपयोग नाही आहे. जर एक फाटकं घर असलं तरी नेटकं मन असायला पाहिजे. आणि म्हणून एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे, आम्हाला जाणीव आहे गरिबी काय असते आणि श्रीमंती काय असते. आम्ही लोकांना नेहमी सांगत आलेलो आहे, गरिबी आली म्हणून लाजायचं नाही आणि श्रीमंती आली म्हणून माजायचं नाही. तरच तुम्ही टिकलात, नाही तर तुमचा जय महाराष्ट्र केला म्हणून समजा. एवढा प्रचंड प्रतिसाद हे सगळे महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकारी. निलेश आता तू उशीर आलास, पण तुझा किल्ला हिने ताई निगडे ताईने चालवला, निगुडकर ताईने. हा पण आला उशिरा छत्रपती, विचार. तर मंडळी सगळे कामाला लागले.
लोक चुकीचं काय पसरवत आहेत सांगतायत. कोणी कोणाच्या अफवावरती विश्वास ठेवायचा नाही. मी पूर्ण खात्री सांगतो, या वहूर ग्रामपंचायतीतून भरत शेठला भरघोस लीड देणार आहेत लोक, हे आम्ही पूर्ण खात्रीने सांगतो. आणि तुम्हाला सांगू इच्छितो, आम्ही काम करत असलो तर आम्हाला लोक स्वीकारतील, आम्ही मदत करत असलो तर लोक आम्हाला स्वीकारतील, लोकांच्या उपयोगी पडत असलो तर लोक आम्हाला स्वीकारतील, लोकांच्या सुखदुःखात आम्ही येत असलो तर लोक स्वीकारतील. म्हणजे श्रीमंताच्या लग्नाला कार्याला कोणी जातो, गरिबांच्या कोणी जायचं. गरिबाच्या घरी गेलो आपण, ते 5-50 आपल्या नातेवाईकांना सांगतात, आमदार आले होते, नाही तर त्यांची पत्नी आली होती, तर त्यांचा मुलगा आला होता, ह्याच्यापेक्षा काय पाहिजे. आणि हे जे आहे ना सगळं तुम्ही बसलेले, हे आमचं वैभव आहे आणि त्याच्यावरती आम्ही समाधानी आहोत. काय काळजी करायचं कारण नाही आहे. तो देता करता करविता वरती बसलेला आहे की जेणेकरून तो कधी आम्हाला कमी करत नाही आणि आम्ही तुम्हाला कधी कमी पडू देणार नाही. हा माझा तुम्हाला शब्द आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, या वहूर ग्रामपंचायत आतला रस्ता घेतोय आपण, सामाजिक सभागृह आपण केलंय, उगतवाडीच्या तिथं सामाजिक सभागृह केलं, संरक्षण भिंत दिली, मोहल्ल्यामधले आता सगळे रस्ते करतोय आपण, ग्रामपंचायत कार्यालय, अशा अनेक, त्यानंतर बोरिंग मारून दिल्या, पाण्याच्या योजना तुम्हाला आणल्या, आता ही मोठी पाण्याची योजना आणतोय, टाक्या बांधून दिल्या तुम्हाला, 2-2 मोठ्या टाक्या या बांधून दिल्या तुम्हाला. मग सांगा हो, जे घरात बसून ऐकतायत त्यांना सांगा, 2-2 वेळेला तुम्हाला सभापती पण भरत शेठने केलंय, लक्षात ठेवा. जेव्हा तुमच्या भावाला विचारा, जेव्हा दुकान बंद पडायला चाललं होतं तेव्हा भरत शेठकडनंच रात्री 10-11 वाजता आणून पैसे घेऊन गेलात आणि पतपेढीचे पैसे भरायचे होते तेव्हा भरत शेठने तुम्हाला मदत केले. विचारा जाऊन. काय दुकान बंद होणार नाही तर काय होणार. माणसाची नियत चांगली लागते, माणसाची नियत चांगली असली तर सगळं होतं. अरे ज्यांनी तुम्हाला मदत केली रात्री अपरात्री, थोडी जाणीव. मुलीची फी भरायची आहे भरत शेठ, दुकानातलं सामान संपलं भरत शेठ, पतपेढीचं पैसे भरायचे आहेत भरत शेठ. वा रे वा. आणि आता स्टेटस दुसऱ्यांचे ठेवताय, ईश्वर माफ करणार नाही तुम्हाला. माझा शब्द आहे माझा तुम्हाला. कारण जर आम्ही चुकत नसलो तर आम्हाला घाबरायचं काय कारण नाही आहे. जेव्हा भरत शेठ चुकल तेव्हा माफी मागल, पण भरत शेठ जोपर्यंत चुकत नाही तोपर्यंत झुकत नाही. हा माझा तुम्हाला शब्द आहे. आणि तुम्हाला एकच सांगतो, एकच शेठ भरत शेठ, एकच शेठ भरत शेठ, आपली निशाणी धनुष्यबाण, आपली निशाणी धनुष्यबाण. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद शेठ. दसरा दिवाळीची एकच भेट. यानंतर युवकांचे आधारस्तंभ, युवकांचे स्मृतिस्थान विकास शेठ गोगोले यांचा सत्कार युवा सेनेतर्फे करतोय.